प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 12वी वर्गाचे अर्थशास्त्र नव्याने या ठिकाणी शिकायला सुरुवात करत आहोत. नव्याने म्हणण्याचे कारण की या वर्षीपासून हे नवीन अभ्यासक्रम आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या ठिकाणी रुपयाचा सिम्बॉल आपल्या समोर दिसतोय आणि त्या सिम्बॉलमध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीनं 12वीचा जो अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आहे त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानुसार सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर उपयोगिता, पुरवठा, मागणी, उपभोक्ता, कर, निर्यात आयात, स्पर्धा, व्यापारी स्पर्धा, त्याचबरोबर या ठिकाणी वस्तू व सेवावरील जे काही कर असतात, तर या व अशा अनेक घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी आपण आपला जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तर तो या ठिकाणी निश्चित सुरू करत आहोत. त्यानुसार एकूण जे प्रकरण आहेत 10 प्रकरण या ठिकाणी आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय अशा पद्धतीचे हे पहिलं प्रकरण आपल्याला अर्थशास्त्रामध्ये 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी अभ्यासायचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं गेलेलं आहे. मायक्रो याचा अर्थ लहानात लहान घटक. त्यानुसार सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील अत्यंत लहानात लहान घटकांचा अभ्यास करणे अपेक्षित असते. किंवा वेगळ्या भाषेत बोलायचे झाले तर अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतो. या उलट दुसरा जो प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे स्थूल अर्थशास्त्राचा. याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. तर मायक्रो आणि मॅक्रो हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. तर या मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये, समग्र अर्थशास्त्रामध्ये आपल्याला समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ना की केवळ एका व्यक्तीचा व्यक्तिगत अभ्यास या ठिकाणी अपेक्षित आहे. तर अशा लाखो करोडो अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणारे जे कोणी असतील त्या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी अपेक्षित आहे. एकूणच काय तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र. तर या अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या दोन मुख्य पद्धती आहेत. मुख्य पद्धती आहेत याचा अर्थ असा नाही की फक्त दोनच पद्धती आहेत. अर्थशास्त्रामध्ये अभ्यासाच्या अनेक शाखा आहेत, अभ्यासाच्या अनेक पद्धती आहेत. परंतु इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्र या विषयामध्ये आपणाला अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेल्या या दोन मुख्य शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन शाखा आहेत. तर या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये आपणास सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अर्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. दशलक्षावा भाग असं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे अतिशय छोटा भाग. ही संकल्पना आपण आणखी पुढे जसे जाऊ तसं लक्षात येणार आहे. हा शब्द जो आहे सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स हा मायक्रोस या शब्दापासून आलेला आहे. बहुतांश जे शब्द आहेत ते ग्रीक या भाषेमधून आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यानुसार ग्रीक शब्दानुसार मायक्रोस हा मूळ शब्द आहे आणि त्याचा अर्थ सूक्ष्म असा होतो. तर दुसरी जी पद्धती आहे अर्थशास्त्रामध्ये तर ती आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. याचा अर्थ आहे समग्र, एकूण,
सर्व एकूणाचा म्हणजे अर्थव्यवस्थेतील समग्राचा सर्व एकूणाचा अभ्यास ज्या शाखेमध्ये अपेक्षित आहे त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या संज्ञांनी या ठिकाणी ओळखतो. यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते या ठिकाणी 1933 मध्ये हा शब्द सर्वप्रथम वापरात आलेला आहे आणि सध्या चालू वर्ष आहे 2020. तर यावरून लक्षात घ्या की मागच्या 100 वर्षामध्ये जो अर्थशास्त्राचा अभ्यास झालेला आहे, शास्त्र म्हणून शास्त्राचा या विकास झालेला आहे, तर तो मागच्या 1000 वर्षामध्ये सुद्धा झालेला नव्हता. साधारणतः 1776 पासून अर्थशास्त्राच्या अभ्यासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. परंतु 1933 मध्ये सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या 2 शाखा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. यावरून असं लक्षात येतं की साधारणतः 1900च्या नंतर म्हणजे साधारणतः 100 वर्षामध्ये मागच्या अर्थशास्त्राचा विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे रॅग्नर फ्रिश यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता रॅग्नर फ्रिश या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अर्थशास्त्रज्ञांना प्रथम अर्थशास्त्रासाठीचा प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार या ठिकाणी 1969 मध्ये बहाल करण्यात आला. आपल्याला माहित आहे की नोबेल पुरस्कार हा जागतिक दर्जावरचा सर्वश्रेष्ठ सुप्रसिद्ध अशा प्रकारचा हा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. आणि आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे की अर्थशास्त्रामध्ये जर विशेष काही प्रगती एखाद्या व्यक्तीने केलेली असेल जी की रॅग्नर फ्रिश यांनी केलेली होती, तर अर्थशास्त्रामध्ये विशेष प्रगती केल्यानंतर अर्थशास्त्राचा विकास केल्यानंतर आपणाला नोबेल पुरस्कार प्रदान केला जाऊ शकतो. भारतीय अर्थशास्त्राचा अभ्यास करून अमर्त्य सेन यांना सुद्धा नोबेल पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला होता. तर अमर्त्य सेन यांच्याबद्दल आपण विद्यार्थ्यांनी गुगलवरून किंवा यूट्यूबवरून किंवा आणखी इतर जे काही माध्यम आहेत त्या माध्यमांच्या स्वरूपातून आपण त्यांच्याबद्दलची इतर माहिती घ्यावी. या ठिकाणी 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये रॅग्नर फ्रिश यांनी जी काही अर्थमिती स्वरूपामध्ये जो काही विकास या ठिकाणी अर्थशास्त्राचा करण्याचा प्रयत्न केलेला होता, तर त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि त्यानुसार अर्थमितीशास्त्र एक वेगळं शास्त्र या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने गणितीय प्रारूपे मांडण्याला सुरुवात झाली. आता गणितीय प्रारूपे म्हणजे जसा गणितामध्ये आपण अभ्यास करतो, आकडेमोड करतो, तर तशा प्रकारचे आकडेमोड कुठेतरी अर्थशास्त्राला जिवंतपणा किंवा शास्त्रीय स्वरूप या ठिकाणी देऊ शकते. आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी रॅग्नर फ्रिश यांनी आपल्या कार्यकालामध्ये गणितीय माध्यमांचा विशेषतः सांख्यिकीय ही शाखा त्यांनी विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला संख्याशास्त्र असं या ठिकाणी वेगळं शास्त्र, अर्थशास्त्रामधून संख्याशास्त्र हे एक वेगळं शास्त्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. तर त्याचं सर्व जे काही म्हणजे श्रेय आहे ते रॅग्नर फ्रिश यांना जातं. आणि हा जो काही संख्याशास्त्र विषय आहे आज मितीला अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा विषय म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून त्याची जी सुरुवात त्यांनी केलेली होती त्यामुळे त्यांना नोबेल स्मृती पुरस्कार जो आहे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेला या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. त्याविषयी थोडंसं विश्लेषणात्मक या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे की अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची मांडणी त्यांनी केली, परंतु त्यांची व्यापार चक्रावरील लेखामध्ये वैयक्तिक उद्योग व उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं गेलेलं आहे.
आता आपल्याला माहित आहे की वैयक्तिक उद्योग असेल, वैयक्तिक व्यापार असेल, वैयक्तिक खरेदी विक्री असेल, व्यक्तिगत म्हणजे लहानातला अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीची खरेदी किती असणार आहे, अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीचा पुरवठा किती असणार आहे, मागणी किती असणार आहे, उत्पादन किती असणार आहे, अतिशय नगण्य असणार आहे. तर त्या अतिशय नगण्य असलेल्या घटकाचा या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदरपणे विश्लेषणात्मक या ठिकाणी अभ्यास केलेला होता आणि त्यातून सूक्ष्म अर्थशास्त्र या नवीन अभ्यास पद्धतीला त्यांनी जन्म दिलेला आहे. आणि ही गोष्ट अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला रॅग्नर फ्रिश यांचं नाव कायमस्वरूपी लक्षात या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. तुम्हाला माहीत हवं हा एक विषय या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे. साधारणतः या ठिकाणी ऐतिहासिक आपल्यासमोर युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे की यामध्ये जे काही अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत तर त्या सर्व अर्थशास्त्रज्ञांचा प्रामुख्याने 12वीच्या विद्यार्थ्यांनी तरी प्रामुख्याने 2 भागामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याचे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला करावे लागणार आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे अर्थशास्त्रज्ञांच्या गटाचा, म्हणजे 2 गट या ठिकाणी आपण तयार करूया अर्थशास्त्रज्ञांचे. त्यामध्ये पहिला जो गट आहे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा गट आहे. तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा गट म्हणजे परंपरावादी किंवा खूप जुना असा हा अर्थशास्त्रज्ञांचा गट आहे. या गटाचं नेतृत्व करणारे प्रसिद्ध असे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे ॲडम स्मिथ. आता बहुतांश विद्यार्थ्यांना हे माहिती असू शकेल की ॲडम स्मिथ यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतो, कारण आर्थिक चलांची किंवा आर्थिक घटकांची मांडणी शास्त्रोक्त पद्धतीने मांडण्याचं काम जर सर्वप्रथम कुणी केलेलं असेल किंवा तसं करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर तो ॲडम स्मिथ यांनी. आता मग ॲडम स्मिथचा कालावधी कोणता, तर साधारणतः 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिलेला होता आणि तो शास्त्रोक्त पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न झालेला पहिला ग्रंथ होय. त्यानंतर मग डेव्हिड रिकार्डो असतील, जे.एस. मिल असतील किंवा जे कोणी अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत, राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन्स हा जो काही ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला 1776 मध्ये लिहिलेला जो ग्रंथ आहे त्यावर आधारितच बाकीचे सर्व ग्रंथ आहेत. आणि म्हणून अर्थशास्त्राचा पाया असं त्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. तर प्रामुख्याने सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा जो ग्रुप आहे, जो गट आहे, साधारणतः 1700च्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी किंवा तेव्हापासूनचा आपण त्यांचा अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा मग जो काही कालावधी आहे तो नवसनातनवादींचा आहे. सनातनवादी आणि दुसरा गट कोणता, नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा गट आहे. ज्याप्रमाणे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या गटाचं नेतृत्व ॲडम स्मिथ यांच्याकडे आपण दाखवलं, त्याप्रमाणे या नवसनातनवादी अर्थशास्त्राचं जे काही म्हणजे नेतृत्व आहे तर ते प्राध्यापक मार्शल यांच्याकडे सुपूर्द केलं जाऊ शकतो, की ज्यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने तो इंग्रजीमध्ये लिहिलेला ग्रंथ होता. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे. आणि त्यामध्ये मग एक फाउंडेशन जे काही आहे अर्थशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास करण्यासाठीचं जे काही फाउंडेशन आहे, जो काही पायाभरण आहे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे 1890 मध्ये. मी तुम्हाला सांगितलं की ॲडम स्मिथ यांचा कालावधी 1776चा आणि डॉक्टर मार्शल यांनी लिहिलेलं जे काही पुस्तक आहे ते 1890चं, म्हणजे जवळजवळ 100 वर्षापेक्षा सुद्धा हा कालावधी म्हणजे पुढे लोटल्यानंतर नवसनातनवाद या ठिकाणी चालू झालेला आहे. तोपर्यंत सनातनवाद, सनातनवादाचा अर्थ की
ॲडम स्मिथ यांनी जे काही मांडलेल्या गोष्टी होत्या तर त्यालाच त्यांनी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु या नवसनातनवादी गटाने मात्र ॲडम स्मिथ पेक्षा वेगळा विचार करण्याचा या ठिकाणी, नवीन विचार करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या गटाला आपण नवसनातनवादी अशा प्रकारचं नामकरण या ठिकाणी दिलेलं आहे. तर यामध्ये प्राध्यापक मार्शल यांच्यासोबत इतर जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत तर ते आहेत प्राध्यापक पिगू, J.R. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जोन रॉबिन्सन, असे अतिशय प्रसिद्ध असे जे काही अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांचा आपल्याला सविस्तर पुढे आणखी अभ्यास वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. तर त्यापूर्वी आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची जी ऐतिहासिक वाटचाल आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. आता आपल्या प्रकरणाचं टायटल जे आहे ते प्रकरण जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र आहे. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राचा जन्म अगोदरचा का समग्र अर्थशास्त्राचा? तर समग्र अर्थशास्त्राचा जन्म अगोदरचा आहे. कारण ज्या काही आर्थिक बाबी मांडण्यात आल्या तर त्या एकूण अर्थव्यवस्थेशी संबंधित अशा पद्धतीने मांडण्यात आल्या. मग त्यातून ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी फ्रिश यांना त्याचं महत्त्व जातं, अर्थमितीच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिगत जे काही म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीचं जे महत्त्व आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो कधी केला हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. 1969 मध्ये या ठिकाणी झालेला आहे. तर खूप उशिरा या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे ते स्थूल अर्थशास्त्राचा. तर त्यानुसार 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी मर्केंटलिस्ट जे काही विचारवंत होते, आपल्याला माहित आहे 16व्या व 17व्या शतकामध्ये कशा पद्धतीनं युरोपियन लोकांचं जगावर संबंध, जगावर म्हणजे राज्य करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न होता, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले वगैरे वगैरे बाबी त्या काळामध्ये घडलेल्या आहेत. आणि व्यापार जो काही आहे केंद्रबिंदू त्या ठिकाणी होता आणि म्हणून व्यापारवादी विचारवंत जे काही आहेत तर त्यांचा तो कालावधी म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेला खूप महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं आणि त्याचबरोबर मग संपत्ती म्हणजे नेमकं काय, संपत्तीचा अर्थ काय, संपत्ती कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो वगैरे वगैरे संपत्तीशी रिलेटेड त्या ठिकाणी अभ्यास त्या लोकांनी केलेला, तज्ज्ञांनी केलेला आपल्या लक्षात येतो. त्यानंतरचा या ठिकाणी जो गट असणार आहे अभ्यासाचा तो 18व्या शतकात निर्माण झालेला आहे आणि त्यांना आपण निसर्गवादी विचारवंत म्हणून ओळखतो. प्रामुख्याने फ्रेंचमध्ये यांची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. तर निसर्गवादी विचारवंतांनी व्यापारवादी विचारवंतांपेक्षा वेगळा विचार मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण त्यांनी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या काळामध्ये जे कोणी शासक होते त्या शासनाला वेगवेगळ्या शिफारशी त्या ठिकाणी त्यांनी सुचवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानुसार मग जे काही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आपण पाहिलेला आहे की ॲडम स्मिथ आहेत, रिकार्डो आहेत, J.S. मिल आहेत, तर त्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला होता. तर त्यांनी जी काही म्हणजे मते मांडलेली आहेत राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्तीशी संबंधीमध्ये तर त्याची चर्चा त्यांनी केलेली आहे आणि समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. याचा अर्थ काय आहे की त्या कालावधीमध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही वेगळी शाखा तयार झालेली नव्हती, किंबहुना त्यांना त्याचे ज्ञान त्या ठिकाणी नव्हते आणि त्यांनी जे काही आहे त्यांना त्या काळामध्ये जे काही सुचलं तर ते मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्याला तेवढाच शास्त्रोक्तपणा पण या ठिकाणी प्राप्त झालेला नव्हता, शास्त्रीय स्वरूप त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नव्हतं. उत्तरोत्तर 1930च्या या ठिकाणी जागतिक महामंदीचा उल्लेख झालेला आहे. साधारणतः
आपल्याकडे सध्या 2020 चालू आहे आणि आपण जागतिक महामंदीच्या उंबरठ्यावर पण म्हणता येणार नाही, कारण जागतिक महामंदी आता चालू आहे. तर साधारणतः सध्या अशी चर्चा चालू आहे की प्रति 100 वर्षाच्या नंतर म्हणजे जागतिक महामंदी सारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत असते वगैरे वगैरे. याचा अभ्यास तुम्ही इतर माध्यमांच्या स्वरूपामध्ये तुम्ही करा. परंतु मला निश्चित या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 1930 मध्ये या ठिकाणी जी जागतिक महामंदी आलेली होती, अर्थशास्त्राच्या जगात त्या महामंदीनं राज्य केलं आणि तोपर्यंत म्हणजे 1930 पर्यंत मांडलेले जे काही सिद्धांत होते, नियम होते, तर ते कुठेतरी कुचकामी ठरत होते किंवा चुकीचे ठरत होते. काहीही केलं तरी अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याची ताकद कुणाच्याही विचारामध्ये त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून मग या जागतिक महामंदीला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर नव्यानं काहीतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी 1930च्या नंतर नव्या पद्धतीनं अर्थशास्त्रज्ञांनी विचार करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्या लक्षात येते. तर जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स, आपण फक्त केन्स एवढं नाव लक्षात घेतलं तरी चालेल, तर केन्स यांनी पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत मांडले. केन्स यांनी काय केलं की अर्थव्यवस्था रूपी जे काही विश्लेषण होतं पूर्वीचं, त्याच्यातून पैसा वेगळा केला आणि पैशाचं वेगळ्या पद्धतीने त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला. पैसा या विषयावर त्यांनी सखोल आपले विचार मांडले आणि मग त्यानंतर भांडवलावर व्याज कशा पद्धतीने मिळतं, म्हणजे पैशावर व्याज कशा पद्धतीने मिळतं, व्याजाची संकल्पना काय आहे, व्याज घेणं योग्य अयोग्य, किंवा मग व्याजी पैसे घेतल्यामुळं नेमकं म्हणजे अर्थव्यवस्था सुधारू शकते, कशा पद्धतीने सुधारू शकते. आता सध्या मी पाहतोय की न्यूजपेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या न्यूज एजन्सीच्या माध्यमातून न्यूज येत आहेत, व्याजाचे दर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत. SBI सारख्या बँकेने 7.5% फक्त 7.5% व्याजाचा दर केलेला आहे पर्सनल लोनचा, व्यक्तिगत लोनचा, कर्जाचा, की जेणेकरून लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घ्यावे आणि नवीन नवीन जे काही उद्योग त्यांना करता येतील ते करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. तर हे जे काही चालू आहे, तर यामध्ये 1930 मध्ये केन्स यांनी मांडलेला जो काही सिद्धांत आहे, पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत, तर त्याचा निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला 2020 मध्ये सुद्धा आधार प्राप्त होत आहे, हे त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर 1936 मध्ये त्यांचं पुस्तक जे आहे, म्हणजे पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत नावाचं जे पुस्तक आहे, 1936 मध्ये, 30 मध्ये महामंदी त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यांचं पुस्तक प्रकाशित होण्यासाठी थोडा वेळ लागला. तो कालावधी कुठल्याही गोष्टीला वेळ लागण्याचाच होता आणि आजचा कालावधी असा आहे की अतिशय कमी कालावधीमध्ये आपण कुठलीही घटना घडवून आणू शकतो. तर लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला. याचा अर्थ काय की कुठल्याही गोष्टीला देश पातळीवर घेऊन जायचं आणि समग्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीचं काय महत्व आहे, अशा पद्धतीने त्याचा विचार त्या ठिकाणी करायचा. आणि म्हणून आज सुद्धा आपण या ठिकाणी कुठल्याही व्यक्तिगत घटकाचा अभ्यास न करता जर आपण राष्ट्र म्हणून सर्व प्राधान्य जे आहे ते प्रथम प्राधान्य जे आहे ते राष्ट्राला देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं राष्ट्राला किंवा सबंध अर्थव्यवस्थेला, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला जेव्हा प्राधान्य दिलं जातं, व्यक्तिगत जे काही घटक आहेत ते बाजूला ठेवून सबंध राष्ट्राला पुढे नेण्याचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस त्याचा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये, समग्र अर्थशास्त्रामध्ये, मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये या ठिकाणी केला जातो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी माल्थस आहेत, विक्सेल आहेत, वॉलरा आहेत, त्याचबरोबर आयर्विन फिशर अशा अनेक नामवंत अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान या ठिकाणी दिल्याचं लक्षात येत आहे.
त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे तो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की स्थूल अर्थशास्त्र हे जुनं अर्थशास्त्र आहे आणि त्यातून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे वेगळं करून त्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे की एका व्यक्तीला या ठिकाणी महत्व देण्यात आलं. एखादा रोजगारी असेल तर त्या रोजगाराचा त्या ठिकाणी परिपूर्ण अभ्यास केला. एखादा उत्पादक असेल तर उत्पादकाचा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला. तर अशा पद्धतीनं एखादा रोजगारी असेल, उत्पादक असेल तर तो एका मोठ्या अर्थव्यवस्थेमधला अत्यंत लहान, अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचा तो अभ्यासाचा विषय असणार आहे आणि त्याला या ठिकाणी महत्व दिलं जातं. आणि म्हणून लहानात लहान घटक या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा विषय म्हणून आपण पाहत असतो. तर त्यामध्ये वैयक्तिक उत्पादक, पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत. तर किंमत अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण म्हणजे संपूर्ण किंमत धोरण जे आहे ते आखत असताना प्रत्येक विशिष्ट वस्तूची किंमत लक्षात घेतली जाते. तर या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये बघा सर्वात जास्त महत्व कोण्या शब्दाला आहे? एका विशिष्ट शब्दाला, आणि तो शब्द आहे विशिष्ट. म्हणजे विशिष्ट वस्तू, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट उत्पादन. तर या विशिष्ट म्हणजे कुणातरी एका अर्थव्यवस्थेतील अतिशय लहानात लहान विशिष्ट अशा एका घटकाचा अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये घटकाच्या किमती असतील, वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तर त्यानुसार सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या काही व्याख्या आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या मॉरिस डॉब यांनी मांडलेली आहे. आता मॉरिस डॉब यांची व्याख्या सुरुवातीला का दिली? कारण की ती सुरुवातीला मांडण्यात आलेली व्याख्या होती. व्याख्या स्पष्ट करत असताना सुद्धा सुरुवातीची व्याख्या त्याच्यावर मग विचारविनिमय करून नवीन जे कोणी अर्थशास्त्रज्ञ असतील त्यांनी मग आपली वेगळी व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. त्या व्याख्येचा अभ्यास करून, पूर्वीच्या सर्व व्याख्यांचा अभ्यास करून नवीन व्याख्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या देण्यामध्ये सुद्धा विकासाची भूमिका या ठिकाणी आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. तर मॉरिस डॉब यांचं असं म्हणणं आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणायचं? तर की ज्यामध्ये अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन केले जाते, अतिशय सूक्ष्मदर्शी, की त्यामधून अर्थव्यवस्थेतील एकही घटक बाजूला राहता कामा नये याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर दुसरी जी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये, ए.पी. लर्नर या ज्या व्याख्या आहेत आपण ज्या त्या अर्थशास्त्रज्ञाच्या नावाने पाठ करणं, लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर ए.पी. लर्नर यांनी जी व्याख्या दिलेली आहे तर त्यानुसार अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते. विज्ञानाच्या लॅबमध्ये आपल्याला सूक्ष्मदर्शिका दिसून येते आणि त्यामध्ये आपण अत्यंत लहान घटक पाहू शकतो. तर तशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेतील सर्वात लहान घटकाला या ठिकाणी पाहण्याचं आणि त्याचा अभ्यास करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील, अर्थव्यवस्थेला शरीराचं या ठिकाणी उपमा दिलेली आहे. आणि आपलं शरीर म्हणजे एखाद्या देशाची किंवा जगाची अर्थव्यवस्था असं जर आपण लक्षात घेतलं तर शरीरामध्ये लाखो पेशी उपलब्ध असतात. लाखो व्यक्ती, त्याप्रमाणे एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये लाखो व्यक्ती, लाखो कुटुंब उपलब्ध असतात आणि त्या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उपभोक्त्याच्या रूपाने, व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने. तर या ठिकाणी उत्पादक, उपभोक्ता या दोन्ही घटकातून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे म्हणजे सर्व अर्थव्यवस्थेतील सर्वात लहानात लहान घटकाकडे सुद्धा सूक्ष्मदर्शिकेतून पाहते, म्हणजे त्याचा अभ्यास या ठिकाणी करत असते असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. तर
यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. म्हणजे नेमकं या अर्थशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या सर्व घटकांचा अभ्यास अपेक्षित आहे. आपण 12वीचे अर्थशास्त्र पाहत आहोत आणि त्यामध्ये ह्या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला अपेक्षित आहे. तर नेमकं आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. तर त्यामध्ये हा जो काही ट्री डायग्राम आपल्या समोर मांडण्यात आलेला आहे तर तो अतिशय बोलका आहे. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातून अभ्यास करत असताना सर्वप्रथम वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या काही वस्तू मार्केटमध्ये बाजार व्यवस्थेमध्ये उपलब्ध असतात तर त्या वस्तूंच्या किमती मांडण्याचं काम. प्रत्येक वस्तू ती कशी ठरते, एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, तर त्यानुसार मग आपल्याला जर एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते हे जर लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला मागणी आणि पुरवठ्याचे विश्लेषण लक्षात घ्यावे लागेल. कारण अर्थव्यवस्था रूपी गाडीचे हे दोन चाक आहेत आणि जोपर्यंत आपण मागणी आणि पुरवठा या दोन घटकांचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपल्याला एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, निश्चित होते हे लक्षात येणार नाही. आणि त्यानंतरचा जो महत्वाचा घटक आहे उत्पादन घटकांच्या किमती. आता हे नेमकं उत्पादन घटक कशाला म्हणायचं तर प्रामुख्याने या ठिकाणी 4 उत्पादन घटक आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. भूमीचा जो काही मोबदला असतो तो खंडाच्या स्वरूपामध्ये एखाद्या भूमी मालकाला मिळतो. मजुराला त्याचं जे काही मोबदला आहे वेतनाच्या स्वरूपामध्ये एखाद्या व्यक्तीला मिळतो. भांडवल जर एखाद्या व्यक्तीकडे असेल आणि ते जर त्याने व्याजी दिलेले असेल कुणाला तर त्याला व्याज मिळतं. आणि त्याचबरोबर हे सर्व मॅनेज करणारा जो कोणी मॅनेजर असतो, जो काही संयोजक असतो तर त्या संयोजकाला नफा या ठिकाणी कशा पद्धतीने दिला जातो, त्यांच्या ज्या किमती आहेत. म्हणजे या उत्पादन घटकांच्या 4 उत्पादन घटक. कोणते उत्पादन घटक? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. आणि या 4 घटकांचे ज्या काही किमती किंवा त्यांचा मोबदला त्यांना दिला जातो तर तो आहे खंड, वेतन, व्याज आणि नफा. तर त्याचाही अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचा आहे. आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे या ठिकाणी आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. अर्थशास्त्राचा हा म्हणजे मूळ उद्देश म्हटलं तरी चालेल की संबंध आर्थिक कल्याण हा जो काही आहे विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे. कल्याणाच्या दृष्टिकोनातूनच या सर्व आपल्या ज्या काही क्रिया चालतात, आपला जो काही व्यवहार चालतो तर त्यामागचं सर्वात महत्वाचं कल्याण. कल्याण याचा अर्थ काय आहे तर समाधान. कल्याण याचा अर्थ काय आहे तर आनंद. तर जे काही आपण करतो, ज्या काही आर्थिक क्रिया आपण करतो त्यामागचं जो काही हेतू आहे तर तो आहे कल्याण. मग नेमकं आपण कल्याण प्राप्त करण्यासाठी म्हणजे समाधानी जीवन जगण्यासाठी नेमकं काय काय करतो तर त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यावं लागेल उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? उत्पादन क्षेत्राचा आपल्याला सर्वप्रथम अभ्यास करावा लागणार आहे. त्यातील कार्यक्षमता वाढवून जेवढी कार्यक्षमता उत्पादन क्षेत्राची वाढेल तेवढं निश्चितच त्या क्षेत्रात काम कार्यरत असलेल्या लोकांना जास्त आनंद मिळणार आहे, जास्त समाधान मिळणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तर त्यांच्या आर्थिक कल्याणामध्ये भर पडणार आहे. त्यानंतरचं जे क्षेत्र आहे ते उपभोग क्षेत्र आहे. आपण जे काही उपभोग या ठिकाणी घेत असतो, एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असतो का तर आपण उपभोग घेतल्यानंतर समाधानी होतो, आपल्याला आनंद प्राप्त होतो. आणि म्हणजेच काय होतं तर आपल्या आर्थिक कल्याणामध्ये भर पडत असते. तर या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सर्वप्रथम उत्पादन क्षेत्र, त्यानंतर उपभोग क्षेत्र आणि आता एकूण आर्थिक कार्यक्षमता याविषयी सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. एकूण आर्थिक कार्यक्षमता की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची एखाद्या अर्थव्यवस्थेत असलेल्या सर्व घटकांची आर्थिक कार्यक्षमता म्हणजे मिळकत वाढवण्याची कार्यक्षमता जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत त्यांच्या कल्याणामध्ये भर जास्त पडणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं या 12वीच्या अर्थशास्त्र या विषयामध्ये आपल्याला
प्रामुख्याने 2 घटकांचा अभ्यास सुरू करायचा आहे आणि तो आहे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. त्यामध्ये आपल्या 12वीच्या अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला हा जो काही ट्री डायग्राम या ठिकाणी देण्यात आलेला आहे, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा हा ट्री डायग्राम आहे की नेमकं कुठल्या कुठल्या घटकांचा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर हा विचार निश्चित आपल्या लक्षात आपल्याला घ्यावा लागणार आहे, पुन्हा पुन्हा याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि या ज्या काही विविध संकल्पना आहेत त्या आपल्या डोक्यामध्ये या ठिकाणी ठेवाव्या लागतील, लक्षात ठेवाव्या लागतील. तर ते आपण टप्प्याटप्प्यानं आणखी त्याचं विश्लेषण पुन्हा पुन्हा पाहणार आहोत, याचं रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण नेक्स्ट पिरियडमध्ये जे काही आहे कंटिन्यू करणार आहोत.